हाय विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये. आजचा जो टॉपिक आहे तो आहे फ्रेझल वर्बचा. आता इंग्लिश बोलताना आपल्याला फक्त कुठलाही एक पार्ट करून जमत नाही. म्हणजेच फक्त ग्रामरचं नॉलेज असणं किंवा एक्सप्रेशन माहिती असणं किंवा शब्द पाठांतर करणं यामुळे आपण बोलू शकतो असं नाही आहे. तर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आपल्याकडं असायला हवं. त्यापैकीच एक महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे फ्रेझल वर्बचा. मग फ्रेझल वर्ब यूज करून आपली इंग्लिश कशा प्रकारे ॲडव्हान्स लेवलवर जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर आज घेऊया काही फ्रेझल वर्ब, जवळजवळ 8 ते 10 फ्रेझल वर्ब असणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहेत हे. कारण की दुसरे वर्ड यूज करून पण आपण बोलू शकतो, पण फ्रेझल वर्ब यूज केल्यानंतर समोरच्याला आपलं बोलणं थोडं ॲडव्हान्स वाटतं. त्यामुळं आज तुम्हाला ते जाणवणारच आहे. तर पहिला फ्रेझल वर्ब बघूया आपला, तो आहे ब्रेकडाऊनचा. आता ब्रेकडाऊनचा अर्थ काय होतो बघा. ब्रेकडाऊनचा अर्थ होतो खराब होणे. जेव्हा एखादी वस्तू खराब होते, जसं की आपलं मिक्सर खराब होतं किंवा गाडी बंद पडते, बंद पडणे या सेन्समध्ये याचा वापर होतो. मग आता मला म्हणायचं आहे की माझी गाडी बंद पडली. ऑन द वे म्हणजे रस्त्यामध्ये माझी गाडी बंद पडली. तर मी त्याला ब्रेकडाऊन जर मला त्याला म्हणायचं आहे, तर मी त्याला असं म्हणेल, माय कार ब्रोक डाउन ऑन द वे. माय कार ब्रोक डाउन ऑन द वे. आता ब्रेकडाऊनचं मी ब्रोक डाउन का केलं? कारण की पास्टबद्दल मी बोलते, तर ऑब्व्हियसली ब्रेकडाऊनचं ब्रोक डाउन होणार, कारण की ते सेकंड फॉर्ममध्ये जाईल आणि मला पास्टबद्दल सांगायचं आहे की ती बंद पडली. त्यामुळे मी म्हटलेलं आहे माय कार ब्रोक डाउन ऑन द वे, म्हणजे माझी कार रस्त्यावरती किंवा रस्त्यामध्ये बंद पडली. ठीक आहे. अजून एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर मला म्हणायचं आहे की मुलाचं खेळणं बिघडलं, बंद पडलं, खराब झालं, त्यामुळं तो रडत आहे. मग आता मला म्हणायचं आहे खराब झालं आहे. ठीक आहे. मग कुठली तरी क्रिया झाली आहे. मग याला ब्रेकडाऊनला मी कसं फॉर्म करणार? मी ब्रेकडाऊनची थर्ड फॉर्म घेणार. बरोबर आहे. ब्रोकन डाऊन. तर बघा, किड्स टॉईज म्हणजे मुलाचं खेळणं. किड्स टॉईज हॅज ब्रोकन डाऊन सो दॅट ही इज क्राईंग. म्हणजे त्याचं त्याचं खेळणं बंद पडलेलं आहे, खराब झालं आहे, त्यामुळं तो रडत आहे. ठीक आहे. ब्रेकडाऊनचा अर्थ कळला तुम्हाला. कशा प्रकारे त्याचा नेक्स्ट फ्रेझल वर्ब आहे लुक आफ्टरचा. लुक आफ्टरचा अर्थ काय होतो? काळजी घेणे. आता बघा, मला जर म्हणायचं आहे की ती नेहमीच तिच्या लहान बहीण भावाची काळजी घेते जेव्हा तिचे आईवडील बाहेर असतात. मग या सेंटेन्सला मी इंग्लिशमध्ये लुक आफ्टर सोबत कसं फॉर्म करणार? बघा, शी ऑलवेज लुक्स आफ्टर. आता लुक्स आफ्टर का? कारण ती शी आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. शी ऑलवेज लुक्स आफ्टर हर यंगर ब्रदर. यंगर ब्रदरच्या ठिकाणी तुम्ही सिबलिंग्स पण टाकू शकता. शी ऑलवेज लुक्स आफ्टर हर यंगर ब्रदर व्हेन देअर पॅरेंट्स आर आउट ऑफ स्टेशन. देअर पॅरेंट्स आर आउट ऑफ स्टेशन म्हणजे त्यांचे पॅरेंट्स जेव्हा आउट ऑफ स्टेशन असतात तेव्हा ती नेहमीच तिच्या छोट्या भावाची किंवा सिबलिंग्सची काळजी घेते. लुक्स आफ्टर. ठीक आहे, कळलं. आता एक लुक्स आफ्टर घेऊन तुम्ही एक एक्झाम्पल बनवा की गृहिणी नेहमीच तिच्या घराची, तिच्या फॅमिलीची काळजी घेते. काळजी घेण्यासाठी लुक्स आफ्टर वर्डचा यूज करायचा आहे आणि गृहिणीसाठी हाऊसवाईफ तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता नेक्स्टचा फ्रेझल वर्ब जो आहे सेटअप. सेटअप म्हणजे स्थापित करणे. ठीक आहे. मग ते काही असो, कशाची तरी स्थापना करणे, स्थापित करणे. ठीक आहे. मग आता मला एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी म्हणेन आय विल सेट अप अ स्ट्रॉंग कॉन्व्हर्सेशन. आय विल सेट अप अ स्ट्रॉंग कॉन्व्हर्सेशन म्हणजे मी एक स्ट्रॉंग कॉन्व्हर्सेशन सेटअप करते. म्हणजे आता सपोज की मीटिंगमध्ये माझं प्रेझेंटेशन असतं, तर क्लायंटसोबत जेव्हा मी बोलते तेव्हा त्यांच्यासोबत माझं जे कॉन्व्हर्सेशन असतं ते कसं बिल्डअप करते मी, की एक स्ट्रॉंग कॉन्व्हर्सेशन आमचं सेटअप होतं. त्यामुळे मी असं वाक्य घेतलेलं आहे की आय सेटअप अ स्ट्रॉंग कॉन्व्हर्सेशन. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता अजून एक एक्झाम्पल जर मला घ्यायचं झालं तर मला आता सपोज कुठली तरी फिजिकल गोष्टीबद्दल सांगायचं आहे. सेटअप वर्ड घेऊन फिजिकल गोष्ट जर सांगायची तर मी सांगू शकते दे सॅट अप देअर कंपनी इन 1963. दे सॅट अप. बघा, सेटअपचं सॅटअप का केलं मी? कारण की पास्टमध्ये मी सांगते. दे सॅटअप देअर कंपनी 1963 म्हणजे त्याने 1963 मध्ये कंपनीची स्थापना केली. नेक्स्ट जी फ्रेझल वर्ब आहे ती आहे गिव्ह अप. गिव्ह अप करणे म्हणजे काय? सोडून देणे किंवा हार मानणे. ठीक आहे. आपण जेव्हा एखाद्या गेममध्ये गिव्ह अप करतो किंवा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये गिव्ह अप करतो त्यावेळेस आपण ती कॉम्पिटिशन सोडून देतो, आपण हार मानतो. ठीक आहे. मग आता मला इथं म्हणायचं आहे की तुम्ही शेवटच्या ट्रायपर्यंत गिव्ह अप करू नका. तर इंग्लिशमध्ये मी याला कसं म्हणेन
डोंट गिव्ह अप अंटिल युअर लास्ट ट्राय. डोंट गिव्ह अप अंटिल युअर लास्ट ट्राय म्हणजे तुमच्या लास्ट ट्रायपर्यंत, शेवटच्या प्रयत्नापर्यंत हार मानू नका, गिव्ह अप करू नका. ठीक आहे, हा झाला याचा एक अर्थ म्हणजे हार मानण्यासाठी. ठीक आहे, आता मला सोडून देणे यासाठी जर याचा वापर करायचा आहे की तिने तिची एखादी सवय सोडून दिली किंवा तिने ही सवय सोडायला पाहिजे, तर याला मी कसं म्हणेल, कशा प्रकारे फॉर्म करेल? तर मी म्हणेन शी डिसाइडेड टू गिव्ह अप हर हॅबिट ऑफ स्मोकिंग किंवा स्मोकिंग हॅबिट. ठीक आहे, शी डिसाइडेड टू गिव्ह अप हर हॅबिट ऑफ स्मोकिंग म्हणजे तिने डिसाईड केलं. काय डिसाईड केलं तिनं? काय निर्णय घेतला की ती गिव्ह अप करेल. काय गिव्ह अप करेल? तिची हॅबिट. कशाची? स्मोक करण्याची. शी डिसाइडेड टू गिव्ह अप हर हॅबिट ऑफ स्मोकिंग म्हणजे तिने हे डिसाईड केलं की ती तिची स्मोकिंग म्हणजे धूम्रपान ज्याला आपण म्हणतो ते, स्मोकिंगची जी सवय आहे ती गिव्ह अप करण्याचा तिने डिसिजन घेतला. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट जी फ्रेजल वर्ब आहे ती आहे पिकअप. आता पिकअपचा जनरली सगळ्यांना अर्थ माहिती की काहीतरी उचलणे. ठीक आहे, आणि रोज आपण आपल्या मुलांना बोलत पण असतो ही वस्तू उचला, ती वस्तू उचला, बुक्स उचला. तर आपण त्यांना म्हणू शकतो की पिक अप युअर ऑल बुक्स ऑर टॉईज म्हणजे तुझी पूर्ण पुस्तकं किंवा टॉईज उचल. तर परत एकदा सेंटेन्स सांगते, पिक अप युअर बुक्स ऑर टॉईज म्हणजे तुझे पुस्तकं, टॉईज जे काय असेल ते उचला. त्यासाठी आपण पिकअपचा वापर करतो. तसंच आता दुसरं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर रोजच्या बोलण्यातलं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की सगळे भांडे उचला आणि सिंकमध्ये ठेवा. ठीक आहे, तर मी म्हणू शकते पिक अप ऑल द युटेन्सिल्स. पिक अप ऑल द युटेन्सिल्स अँड कीप देम इन द सिंक. बघा, पिक अप ऑल द युटेन्सिल्स अँड कीप देम इन द सिंक. सिंक म्हणजे काय की जे बाथरूममध्ये बेसिन असतं ना, बेसिनसारखं जिथं आपण सगळे भांडे ठेवतो त्याला सिंक म्हणतात. ठीक आहे, तर पिकअपचा अर्थ तुम्हाला कळला असेल की पिकअपचा यूज कशासाठी केला जातो. नेक्स्ट फ्रेजल वर्ब आहे टर्न अप. टर्न अप म्हणजे काय? समोर येणे, एखादी गोष्ट हजर होणे, प्रेझेंट होणे तुमच्या समोर. ठीक आहे, त्यासाठी टर्न अपचा यूज केला जातो. मग आता याचं एक्झाम्पल जर मला सांगायचं आहे की ती काल मीटिंगमध्ये आली नाही. ठीक आहे, तर किंवा हजर राहिली नाही, तर मी त्याला कसं फॉर्म करेन? शी डिडंट टर्न अप फॉर द मीटिंग. शी डिडंट टर्न अप फॉर द मीटिंग म्हणजे ती मीटिंगमध्ये आली नाही, समोर आली नाही म्हणजे हजर राहिली नाही. ठीक आहे, द मिसिंग की, अजून एक एक्झाम्पल, द मिसिंग कीज फायनली टर्न अप इन द ड्रॉवर. द मिसिंग कीज म्हणजे चाब्या, मिसिंग म्हणजे हरवलेल्या. द मिसिंग कीज फायनली टर्न अप इन द ड्रॉवर. टर्न अप म्हणजे समोर आल्या, कुठं दिसल्या त्या, कुठं सापडल्या त्या, ड्रॉवरमध्ये सापडल्या. तर हे फ्रेजल वर्ब क्लिअर आहे. नेक्स्ट फ्रेजल वर्ब घेऊ. तर आता नेक्स्ट जी फ्रेजल वर्ब आहे ती आहे लुक अप. लुक अपचा वापर कसा होतो बघा. लुक अप हा ना शोधण्यासाठी पण केला जातो की जर मला एखादी गोष्ट शोधायची आहे तर त्यासाठी मी लुकअपचा वापर करू शकते, किंवा मग बघण्यासाठी होतो, एखाद्या गोष्टीकडे बघण्यासाठी होतो. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊ, लगेच तुमच्या लक्षात येईल. आता मला शोधण्यासाठी जर याचा वापर करायचा असला तर मी म्हणेल की मला या शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये शोधायचा आहे. बघा, मला या शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये शोधायचा आहे, तर इंग्लिशमध्ये मी लुकअप सोबत याला कसं फॉर्म करेल? आय नीड टू लुक अप द मिनिंग ऑफ दिस वर्ड इन द डिक्शनरी. म्हणजे आय नीड टू लुक अप द मिनिंग ऑफ दिस वर्ड म्हणजे मला शोधायचं आहे या शब्दाचा अर्थ इन द डिक्शनरीमध्ये शोधायचा आहे. तर त्या अर्थाने मी लुकअपचा इथं वापर केलेला आहे. ठीक आहे, नंतरचा जो सेन्स आहे लुकअपचा तो आहे बघणे. म्हणजे तिने आकाशाकडे बघितले चांदण्या बघण्यासाठी. ठीक आहे, असं मला म्हणायचं आहे. तर मी म्हणेन शी लुक्ड अप इन द स्काय, ॲट द स्काय. शी लुक्ड अप ॲट द स्काय टू सी द स्टार. शी लुक्ड अप ॲट द स्काय टू सी द स्टार म्हणजे तिने आकाशाकडे बघितले चांदण्या बघण्यासाठी. ठीक आहे, लुक अपचा वापर कसा होतो हे तुम्हाला छान प्रकारे समजलं असेल की आपण शोधण्यासाठी करतो आणि बघण्यासाठी करतो. आता नेक्स्ट आणि लास्टची जी फ्रेजल वर्ब आहे ती आहे रन इन टू. बघा, या आधीची मी घेतली होती ती रन आउट होती आणि ही आहे रन इन टू. रन आउट म्हणजे एखादी गोष्ट संपणे, आपल्या जवळची एखादी गोष्ट संपणे. पण रन इंटूचा तसा अर्थ होत नाही. रन इंटूचा 3-4 प्रकारे अर्थ होतो. जसं की एखादी गोष्ट अचानक समोर येणे, एखाद्या गोष्टीची टक्कर होणे,
ॲक्सिडेंट वगैरे होतं ना, तसं टक्कर होणे, सामना होणे किंवा भेटणे. ठीक आहे. मग आता दोन्ही तिन्ही सेंटेन्स आपण घेऊ, जेणेकरून आपल्याला कळेल हळूहळू की याचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे कशा करू शकतो. आता पहिलं जे माझं सेंटेन्स आहे ते आहे, आय रॅन इनटू माय ओल्ड फ्रेंड ॲट द मार्केट यस्टरडे. आय रॅन इनटू माय ओल्ड फ्रेंड ॲट द मार्केट यस्टरडे. म्हणजे काल माझ्या मित्राशी भेट झाली. या अर्थानं आपण याला समजू शकतो की भेट या अर्थासाठी आपण रन इनटूचा वापर केला. फक्त आपण सेकंड फॉर्म रॅन इनटू वापरला, म्हणजे काल माझ्या मित्राशी माझी भेट झाली किंवा आम्ही समोरासमोर आलो. ठीक आहे. मग आता याला जर मला म्हणायचं आहे की माझी टक्कर झाली म्हणजे माझ्या गाडीची टक्कर झाली किंवा त्याच्या गाडीची टक्कर झाली, या सेन्सने जर मला यूज करायचं आहे, तर मग मी ते सेंटेन्स कसं फॉर्म करणार? तर मी म्हणेल व्हाईल ड्रायव्हिंग, म्हणजे ड्रायव्हिंग करताना, व्हाईल ड्रायव्हिंग ही रॅन इनटू अ ट्री. ही रॅन इनटू अ ट्री म्हणजेच तो धडकला, त्याची टक्कर झाली. व्हाईल ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हिंग करताना तो झाडावर जाऊन आदळला किंवा त्याची टक्कर झाली. म्हणजे दोन अर्थ आपण इथं बघितले, एक म्हणजे टक्कर होणे, एक म्हणजे भेट होणे. ठीक आहे. अजून एक सेंटेन्स आहे बघा, वी रॅन इनटू सम प्रॉब्लेम्स. वी रॅन इनटू सम प्रॉब्लेम्स व्हाईल वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. म्हणजे हे प्रोजेक्ट करताना, या प्रोजेक्टवर काम करताना वी रॅन इनटू म्हणजे आपण सामना केला कशाची? सम प्रॉब्लेम. परत एकदा, वी रॅन इनटू सम प्रॉब्लेम व्हाईल वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. म्हणजे या प्रोजेक्टवर काम करताना आपण काही प्रॉब्लेमचा सामना केला. म्हणजे तिथे आपण सामना करणे, टक्कर होणे, समोर येणे, तिन्ही गोष्टीचा अर्थ बघितला. तर अशा प्रकारे रन इनटूचा मी तुम्हाला अर्थ सांगितला आणि सगळ्या फ्रेझल वर्बचाही तुम्हाला माझ्या पद्धतीने अर्थ सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला माझा प्रयत्न कसा वाटला? हे फ्रेझल वर्ब तुम्हाला माहिती होते का? किती माहिती होते किंवा तुम्हाला खरंच आवडले का? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज एक लाईक तरी करा जर तुम्हाला थोडं जरी, कारण सध्या ना मला तुमच्या इन्स्पिरेशनची खूप गरज आहे. मी नवीन आहे यूट्यूबला, तर जर माझं काम लोकांना आवडत असेल तर मला आवडेल की मी कंटिन्यू करू. तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त, कारण की मला तुमच्या इन्स्पिरेशनची गरज आहे. आणि जर तुमच्यासाठी पॉसिबल असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमचा सपोर्ट असाच ठेवा. मी तुम्हाला परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेट देईल. थँक्यू.